उन्हाळ्यात कितीही पाणी प्या तरी आपली बॉडी गरमच वाटते का? त्याचबरोबर पोट साफ होत नाही, ॲसिडिटी, जळजळ, बहुतेक त्रास चालू झाले. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे बहुगुणी असे बेलफळ, जे की आपल्या शरीरातील उष्णता कमी करते आणि पोटांच्या सर्व समस्या दूर करते. आज आपण याच बेलफळापासून 2 जबरदस्त अशा रेसिपी पाहणार आहोत. त्याचं बेलफळ आपण घेऊया. बेलाचं वरचं कवच थोडं टणक असतं, पण चाकूच्या मदतीने ते फोडून घेता येतं. आता चमच्याच्या साहाय्याने आपण सर्व गर एका भांड्यात काढून घेऊया. हा गर फार चिकट असतो, यासाठी आपण 1 ग्लास थंड पाणी त्यात टाकून घेऊया आणि थोडं स्मॅश करून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकू चवीनुसार साखर. छान पिकलेलं बेलफळ असेल तर साखर जरा कमीच घालावी. अर्धा तास हे असंच ठेवून द्यायचं. अर्धा तासानंतर गर छान मऊ होतो. आता पुरणाच्या जाडसर चाळणीच्या साहाय्याने हा गर गाळून घेऊया. अगदी सहज गर वेगळा होतो. नको असलेला तंतूचा भाग आणि बिया सहज वेगळ्या होतात. आपण जो गाळून घेतलेला गर होता ना, त्यापासून आपण जाम बनवणार आहोत. एका पॅनमध्ये गर काढून घेऊया. छान मंद आचेवर शिजवायला ठेवून देऊ. गराचा कलर थोडा थोडा चेंज होत जातो आणि दाटसरपणा यायला सुरुवात होते. आपल्याला हवं इतपत दाटसर झालं की गॅस बंद करा. त्यात अर्धा लिंबाचा रस आणि वेलचीची पूड टाकून छान मिक्स करून घेऊया. तयार आहे आपला जाम. हा जाम सहज महिनाभर फ्रीजमध्ये टिकतो. थंड झाला की स्वच्छ काचेच्या बाटलीत तो साठवायचा. हा जाम पोळी ब्रेडबरोबर खूप छान लागतो. आता या गरापासून आपण सरबत बनवूया. एका ग्लासमध्ये गर काढून घेऊया. आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करूया. पातळ सरबत जर हवं असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवा. दाटसर हवं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा आणि बर्फाचे तुकडे टाकून घ्या. काहींना चटपटीत सरबत आवडत असेल त्यांनी काळे मीठ किंवा पुदिना, यामुळे टेस्ट अजून छान लागते. हे सरबत मला तरी असंच छान वाटतं. मी या ठिकाणी फक्त सब्जा वापरला आहे. झटपट असं माझं सरबत तयार आहे. सध्या बाजारात भरपूर प्रमाणात बेलफळ येत आहे. नक्की या रेसिपी ट्राय करा आणि उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या या बेलफळाचा आस्वाद घ्या. चला भेटूया नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मी.